नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अतिशय सॉफ्ट असा ऑम्रे इफेक्टचा केक दाखवणार आहे, जो चवीला खूप छान लागतो। मुलं अतिशय आवडीने खातात। दोन फ्लेवर असल्यामुळे हा केक खूप चवीला सुंदर लागतो। तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राइब करा। त्याच्यासाठी मी ते 1 कप दूध घेतले, यात आपल्याला 2.5 टेबलस्पून एवढं विनेगर टाकून घ्यायचे आणि हे दूध आहे ते आपल्याला फाडून घ्यायचे। ते आपल्याला आता एक साईडला ठेवून द्यायचे। इथे मी 1.25 कप मैदा घेतलेला आहे, त्यातच मी 1 कप एवढी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी हाफ टीस्पून प्लस 1/8 टीस्पून एवढी बेकिंग पावडर टाकून घेतलेली आणि 1/4 टीस्पून मी ते बेकिंग सोडा टाकून घेतलेला आहे आणि हे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अतिशय सॉफ्ट असा हा केक बनतो। तुम्हाला रेसिपी नक्की ट्राय करून बघायची। आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी इथे अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे। तुम्ही पाऊण कपापर्यंत साखर घेऊ शकतात, तुम्हाला किती गोड हवं त्याप्रमाणे। इथे मी 50 ग्रॅम एवढं तूप घेतलेले आहे। त्याचबरोबर मी 50 ml एवढं इथे ऑइल घेतलेलं आहे। कुठलंही ऑर्डरलेस आपल्याला ऑइल घ्यायचं आहे आणि हे आपल्याला चांगलं फ्लफी होईपर्यंत विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घ्यायचे। तर आता हे मी 5 मिनिटांसाठी छान असं फेटून घेणार आहे। आता हे फेटून झाल्यानंतर आपण जे मैद्याचं मिक्सचर बनवलेलं आहे ते थोडं थोडं आपल्याला 2 बॅचेसमध्ये टाकायचं आहे आणि आपण जे दूध फाडून घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकायचं आहे आणि याचं आपल्याला सेमी सॉलिड असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता 2 बॅचेसमध्ये मी हे टाकून हळूवारपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे ऑम्रे इफेक्ट द्यायचा म्हटल्यानंतर मी 2 प्रकारच्या इथे कोको पावडर घेतलेला आहे। त्यात मी एक जराशी लाईट घेतलेली आणि एक डार्क कोको पावडर घेतलेली। यातच आपल्याला हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे 2 कलर तयार करून घ्यायचे। अतिशय सुंदर असा हा केक चवीला लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा। आता चमच्याच्या साहाय्याने ह्या दोन्ही कोको पावडर मी व्यवस्थित मिक्स करणार आहे। एकदा का आपण हे बॅटर बनवलं की पटपट आपल्याला ते टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता मी हे लाईट कलरची जी कोको पावडर आहे ती मिक्स करून घेतलेली आणि त्याचा एक लेअर आपल्याला टीनमध्ये देऊन घ्यायचा आहे। तर लाईट कलरचा जो लेअर आहे तो मी खाली देऊन घेतलेला आहे आणि हे टॅप करून आपल्याला आता साईडला ठेवून द्यायचं आहे। त्याचप्रमाणे मी इथं जे डार्क कोको पावडर घेतलेली आहे ती डार्क कोको पावडरही आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तिचा आपल्याला सेकंड लेअर देऊन घ्यायचा आहे। अतिशय छान अशा ह्या 3 प्रकारच्या लेअरचा हा केक बनतो आणि चवीलाही खूप छान लागतो। शिवाय ऑइल आणि तूप वापरल्यामुळे खूप छान असा तो सॉफ्ट होतो आणि चवीलाही छान लागतो। आता ही सेकंड लेअर मी ते देऊन घेतलेली। आता लास्टची जी लेअर आहे आपली ती आपण व्हॅनिलाची देऊन घेणार आहोत, व्हाईट कलरची। आणि आपल्याला ओव्हनमध्ये 180 डिग्रीला 40 to 45 मिनिटपर्यंत आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे। ओव्हन मी ऑलरेडी 10 मिनिटसाठी प्रीहीट करून घेतलेला आहे। आता मी हे बेक करून घेणार आहे। 45 मिनिट नंतर आपला जो केक आहे तो मस्त असा सुपर सॉफ्ट बनून तयार आहे। अतिशय गरम हा केक आहे, त्याची स्लाइस मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे। तुम्ही कट करताना गरम केक कट करू नये, कारण मग तो तुटण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकतात किती सॉफ्ट आणि फ्लफी असा आपला हा केक बनून तयार आहे। तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे आणि आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राइब करायला विसरू नका। अशा नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।